नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर माझ्या चॅनलवर सर्वांनी प्रेम दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नवीन जर कोण चॅनलवर असाल तर माझ्या अंतरंग या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच हाईप करा आणि तुमची कमेंट बॉक्समध्ये मतं देखील नोंदवा. तर आले मी कामानिमित्त घराच्या समोरच्या प्लॉटवर आणि इथं थोडंसं किरकोळ सिमेंटचं काम केलं होतं, त्यामुळे त्याच्यावर जुनी असणारी पोती भिजवून टाकायचं काम मी सध्या करत आहे. तर हे काम करता करता आता इथली थोडीशी आंब्याची झाडं वगैरे आहेत ती देखील तुम्हाला दाखवते आणि आंबे कसे लागले, किती लागले, कोणत्या प्रकारचे लागले ते देखील आपण बघणार आहोत. तर हे काम आता माझं उरकत आलं. भिजवून पोती टाकली की कडक उन्हात देखील जास्त पाणी मारावं लागत नाही. जाड असणारी पोती मी ह्याच्यावरती टाकले. तर हे काम आता झाले माझं. आता जायचं आहे आपण झाडांची परिस्थिती काय आहे ते पाहण्याकरिता. दुसऱ्या प्लॉटवर मी आले आणि आता आंबे बघायचे आहेत. आंबे लागले तिथं पण हे बघा कसले भारी आंबे. पलीकडे पण एक दिसतं, तिथं पण एक आहे. पहिल्यांदाच लागलेत आंबे, अजून पुढं पण लागलेत बघा तिथं पण. इथून यायला अडचण आहे. अजून एक भारी काम आहे. आंबे वाटते मस्त काम पण खाली लागला इथलं बिलकुल. वर अजून पण अजून कुठं काय लागलंय बघ. इथं कसं होतंय, सगळं पायाला कुसळ टोचतं आणि सगळे लागतात कपड्यांना, कुसळ लागतात. त्यामुळं इथं काय खरं नाही कपड्यांचं. पट आंबे बघूया आपण. हे बघा इकडच्या प्लॉटला पण आंबे लागलेत आणि एकदम मस्त भरपूर आंबे लागलेत त्या ठिकाणी. वाव, इथं मी आजच बघायला आले. मग तेव्हा मोर होता, त्यानंतर मी काय आले नव्हते ना. आले तरी बाहेरून आलते, इकडून काय बघितलं नव्हतं. बघा आमचा हात भरपूर छान आणि मस्त आंबे लागलेत. खरं नाही भरपूर आंबे खायला मिळणार. अजून इथं झाडं आहेत आंब्याची वगैरे, ती पण बघूया. चिक्कूची एमटी प्लॉट इथलं सगळं उडून गेले वाऱ्यानं. इथून काढले. तिकडचा पोल पण लाईटचा उडून गेलेला, त्यामुळे इथं जरासं हे आहे म्हणजे प्रॉब्लेम आहे पाण्याचा सध्या. ते दुरुस्त हे कसं काय जळून गेलं आहे. त्याला भरपूर पीक फळं लागलेली, पण त्याचं चिक्कूचं असं वाटलेलं की आता सुकतंय की काय. इथं बघा मग दूर शेती बघू शकता तुम्ही. भारी वाटते ना शेतात फिरायला, काम करताना जीव जाते. खरं चांगलं वाटतंय. इथं काय लागले का बघूया. पेरूला आणि पालवी फुटल्या नवीन, चैत्र पालवी. इथं जांभळीचं पण झाड आहे एक, लागतं तिथं. गेल्या वर्षी लागलेली तिथं एक नंबरला खांबाजवळ त्या लाईटच्या. आता करायचं तरी तर सगळं हे काढलेलं. इथं पाण्याची वगैरे सोय आहे, पण आता लाईट परवाच्या पावसात वाट लागली पाक लाईटची, मुळे इथं प्रॉब्लेम आहे. आणि हे नारळ, पलीकडे एक नारळ, हे जांभळ आहे. ह्याला अजून काय लागले, छोटा आहे हे झाड अजून. ह्याला काय व्यवस्थित अजून म्हणजे लागणारच नाही लवकर, मला जरा वेळ लागणार. त्या जांभळीला यावर्षी जांभळं लागणार नक्की. तर हा आता मोठा हे मोकळंच आहे, इथं अजून काय केलेलं नाही. कालचं काम केलेलं एवढं उन्हातान्हातनं सगळ्यांनी, असं दिसतंय मोकळं. पण एक झाड जगलं. 10 झाडं लावली ना, त्यातलं एखादं मरून जातं, काय पर्याय नाही.
एखादं तरी ते मरूनच जातं असा विषय होतो. जी जगले ती जगव. छान वाटते की नाही सांगा. आणि एवढं ऊन आहे काय, इतकं ऊन असून पण गार हवा आहे. विशेष म्हणजे थंड हवा आहे इथं एवढं ऊन असताना सुद्धा. ठीक आहे, आता मी जाणार घरी. खूप ऊन लागते असं नाही, थंड हवा आहे, मस्त वाटतंय. कारण पाऊसच इतका पडून गेला आहे की थंडच वाटतं. तर दूरपर्यंत आता हायवे रोड, रोडच्या लोकांनी बसायला सावली. काम करायचं नाही रोडवर, कष्टाचं काम आहे. जायचं आहे मला पण घरी, घरातली कामं बघायला. जरा करून आता मला बादली घ्यायची, बादली राहिली तिथंच. व्हिडिओ करत राहून त्याच्यात चुकून विसरायची. परत पाण्याची गरज लागली तर पाणी भरून आणायला. पाण्याऐवजी मी म्हटलं पोती अशी टाकली त्याचं, परत घेऊन जायचं. अजून माझा स्कार्फ राहायचा, स्कार्फ पण घेतला पाहिजे. मुंग्या बिंग्या असल्या म्हणजे काय खरं नाही. बादली घेऊन आता जायचं घरात. घरी केलाय मी ठेचा आणि चुलीवरच्या भाकरी केली. त्यामुळे आता गेल्या ठेचा आणि चुलीवरची भाकरी खायची. चला तर.